अनाया चिंबोरा काय बघायला भेटणार आहे या चिंबोऱ्यांचे? तर नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उडन करंजेकर वरती। तर मागच्या व्लॉगमध्ये कोळंबीची आलूवडी या व्लॉगमध्ये तुम्ही खूप चांगला रिस्पॉन्स दिला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आणि श्रावण महिन्यामध्ये म्हणायचं झालं तर आलूवडी आणि आणखी एक पाळा येत असतो, म्हणजे तुमच्याकडे त्या पाळ्याचं काय नाव आहे ते माहिती नाही, पण आमच्याकडे त्या पाळ्याला कैल्याचा पाळा असा म्हणत असतात। तर आपली एक संचिता ताई आहे कामोट्या गावातली, त्यांनी या कैल्याच्या पाळ्याच्या फ्लेवरमध्ये भाकऱ्या बुजून दाखवल्या होत्या आपल्याला, म्हणजे भाकरींचा कलर एकदम हिरवागार झाला होता आणि काहीतरी अलगच चव होती। आणि आणखी या पाळ्याबद्दल सांगायचं झालं तर अलग अलग माशाच्या आमटामध्येही या पाळ्याला टाकून त्याच्या फ्लेवरमध्ये आंबाट, माशाचा आंबाट, चिंबोऱ्यांचा आंबाट असं बनवत असतात। तर या बाजूला उमा आहे, तर उमा तू खाल्लेलास कधी कैल्याचा पाला टाकून आंबाट वगैरे? नाही, मी भाकरी खाल्लेल्या एकदा ते ताईंच्या घरी, पण बाकी काही नाही खाल्लेलं आहे, भाजी वगैरे। मी पण कधी खाल्लं नाही, पण भरपूर ऐकलेलं आहे की चव एकदम भारी असते। आपली निकिता ताई आहे, त्यांनी एक आपल्याला रेसिपी सजेस्ट केली की चिंबोऱ्याच्या आमटामध्ये हा कैल्याचा पाळा टाकून बघ, काहीतरी आगली वेगळी आणि नवीन काहीतरी तुम्हाला व्हिडिओमध्ये करायला बघायला भेटेल। तर त्याचसाठी मी आता चाललोय आपल्या दिवाला गावामध्ये चिंबोरी मिळतात का बघायला, आणि त्याच्या बाजूलाच भाजी मार्केट पण आहे, तिथे हा पाळा मिळते का ते पण बघायचं आहे। पण खूप जणांना मी फोन केलेत, सर्वांनी सांगितलंय की हा पाळा पनवेलमध्ये सकाळच्या टायमाला भेटतोय। जर नाही भेटला तो पाळा तर आपला मित्र आहे रुद्र, तो पनवेलवरनं आणून देणार आहे तो पाळा। पण या व्हिडिओमध्ये मी घरी चिंबोरी घेऊन येणार आहे। ओके, तर आता आपली अनाया 7 वाजता डान्स क्लासला गेली, पहिले तिला घेऊन येतं, 8 वाजता तिचा डान्स सुटणार आहे, मग पुढे काय करायचं ते बघतो। ओके, जाऊ मग मी? हो, ये। तर आलोय मंडळी आता दिवाळ्याच्या गावामध्ये फिश मार्केटला, आणि आणण्यासाठी आपण थांबलो होतो कारण भरतनाट्यमच्या क्लासवरनं आली होती आणि काहीतरी भरतनाट्यमची स्टेप वगैरे डान्स वगैरे दाखवणार असं मला वाटलं होतं, पण बिल्डिंगच्या खाली तिला तिचे फ्रेंड्स भेटले आणि लगेच त्यांच्यासोबत खेळायला गेली, म्हणून डायरेक्ट आलोय मी। आता आतमध्ये जाऊन बघूया आपल्याला चिंबोरी भेटतात की नाही, कारण आता 8:30 झालेत। तर आलोय आतमध्ये आणि चिंबोरी बघता तुम्ही, बापरे बापरे, मोठ्या मोठ्या टोपल्या भरून चिंबोरी आहेत। मोठी साईज, छोटी साईज, जी पाहिजे ती साईज तुम्हाला भेटेल इथे। आणि या बाजूला पण एकदम भरलेली चिंबोरी दिसतात, बांगडा, पापलेट, आणि या बाजूला आपल्या ताई आहेत, कोळंबी निसताना दिसतात, मोठी मोठी कोळंबी। हे काय तारली नाही, आणि तारली पण दिसते तुम्हाला मार्केटमध्ये। कशी दिली ही तारली? 100ला अख्खी, सगळी 100ला दिली बघताय तुम्ही। जो चिंबोरा पळाला बघ तुमचा, बरं बघितलं मी, नाही तर पळालं असतं। आणि या बाजूला आपल्या ताई आहेत ज्याने आपल्याला घोल मासा दिला होता, नाव काय तुमचं? सुरेखा ताई आहेत, ज्या आता हलवा मासा धुवून ठेवतात, पेटीन मारायच्या आधी सगळा मावरा धुवून ठेवतात। अच्छा, धुवून ठेवल्यावर स्वच्छ राहते काय, आणि तेच हलवे धुवून ठेवतात, आणि पेटीन ठेवल्यावर म्हणजे बरा येते नाही, सगळं रक्त मरण आहे नाही, सगळं फ्रीजर मध्ये ठेवला तर रक्त मरतंय नाही, चव निघून जाते। बॉक्स मध्ये जसाचे तसा चव राहते त्याची। चालेल, धन्यवाद। आणि मार्केटमध्ये आणखी एक नवीन प्रकारचा मासा दिसते तुम्हाला, भाकस आहे ना ताई? हो, सुड्ड काय बोलताय? सुड्डी बोलतात आपण, भाकस मोठा असते त्याला भाकस बोलतो, पण इंडियन हॅलिबेट बोलतात इंग्लिशमध्ये, आणि रेप्टी सारखा तोच मासा दिसते तुम्हाला। भाकस मोठा असते ना याच्यापेक्षा, भाकस मोठा असते 1 डोळ्याचा, त्याचाच प्रकार दिसते तुम्हाला। आणि या बाजूला कलेट आणि सुरमई, कलेटचा काय भाव आहे या दोघांचा? 600 रुपये जोडी, आणि सुरमईचा 700, आणि छोटे छोटे डोळीचे ताजे बोंबील पण दिसतात इथे तुम्हाला। आणि व्हाईट सोट, त्या दिवशी काळी करपाळी दाखवली होती आणि इथे व्हाईट सोट दिसते तुम्हाला। त्या बाजूला तुम्हाला रावस दिसते, आणि नेहमी फ्रेश भेटणारा जिताडा पण दिसतंय। तुम्ही बघितलं ना त्या दिवशी डोळीला जिताडा भेटला होता, तर नेहमी डोळे मिटून घेतला जिताडा तरी तुम्हाला फ्रेशच भेटेल। आणि सुरमई, बांगडा, सर्व प्रकारचे मासे आहेत। तेव्हा तिथे मग कैल्याची भाजी मिळेल काय आता मार्केटला?
उद्या सकाळी मिळेल ना. पण आपल्या इथे भेटते ना मार्केटला, भाजी मार्केटला, आपल्या भाजी मार्केटला भेटते सांगतात, पण सकाळी भेटतात. तर आपल्याला सकाळी यावं लागेल. पण इथे मासली भरपूर आहे. आता आपण जिथे सुरुवातीला चिंबोरी बघितली तिकडे जाऊया आणि चिंबोरी घेऊया. चला आता 4-5 चिंबोरी घेतलीत. आता सर्व बंद करायचा टाइम झालाय, सर्व पॅकिंग सुरू आहे. आता डायरेक्ट घरी भेटूया. तुझ्यासाठी बघ काय आणलंय मी, चिंबोरा. पकडणार, सोडू नको, घाबरणार नाही. अरे वा, हे चावेल. हा जास्तच छोटा आहे ना, याला आपण ना परत सोडूया पाण्यामध्ये. ओके, हा याला आपण परत समुद्रामध्ये सोडणार, कारण हा खूप छोटा आहे ना. नाहीतर मोठे मोठे त्यांना आपण उमा काहीतरी भाजी बनवणार आहे ते खाऊया. ओके, झालं जेवण की मम्मा अजून आणते ताट भरून? आणते ना. हा, तर कसा वाटलं चिंबोरा? सोडू याला? पकडशील? खाली सोडू, पकडशील? मार्केटमधनं आलो आपण. थोडी चिंबोरी छोटी छोटी आहेत पण खूप स्वस्त मध्ये दिलीत आपल्याला. 350 रुपयामध्ये एवढी चिंबोरी दिलीत. आणि जी छोटी छोटी चिंबोरी आहेत ती आपण परत सोडणार पाण्यामध्ये. माझं लक्ष नव्हतं, मी मार्केट एक्सप्लोर मध्ये गेलो होतो आणि जी काय चिंबोरी दिलीत ती बघताय तुम्ही. 1-2 छोटी आहेत त्यांना सोडणार समुद्रामध्ये, आणि जी मोठी मोठी आहे त्याचा उमा कालवण करणार आहे. तर उमा चिंबोरी तर आणली मी, पण जो पाळा शोधण्यासाठी गेलो होता ना, कैल्याचा पाळा, तो काय भेटला नाही. उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत भेटेल असं सांगितलंय. आणि मी एखाद्या ताईला पण सांगितलंय घेऊन ठेवायला. जर नाही भेटला तर मी तिच्याकडनं घेऊन जाणार आहे, पण प्रयत्न करणार सकाळी लवकरात लवकर घेऊन जायचं. तर तुला तर काय बघायला भेटणार आहे या चिंबोऱ्यांचे? कैल्याच्या पानाचा चिंबोरीचे आंबट बघायला भेटणार आहे तुम्हाला. एकदम भारी रेसिपी आहे. कोणत्याही कोलीवाड्यामध्ये तुम्ही विचारलात कैल्यातली चिंबोरी खाल्लीत काय, तर एकदम त्यांचा जो एक्सप्रेशन असणार ना तो बघण्यासारखा असणार. तर ही जी रेसिपी आहे ती तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे, कारण आज गुरुवार आहे आणि उपास आहे. आणि अनाया, तुझा भरतनाट्यमचं स्टेप दाखवणार होतीस ना तू, तर तेही दाखवायचं बाकी राहिलं ना, आता दाखवणार ना ते? मग म्हणजे आम्ही घरात आलो तेव्हा तुझे फ्रेंड्स भेटले म्हणून त्यांच्यासोबत खेळायला गेलीस ना, पण आज काय शिकवलंय ते सांगणार आहे. तर अनायाला जेवण घेऊ द्या, मग आपण तिचा भरतनाट्यमचा गाणं बघूया, डान्स बघूया. था था थिन था. वगैरे झालेला आहे आणि तुमच्या समोर आलेली आहे अनाया. नमस्कार, मी आहे अनाया आणि आज मी दाखवणार आहे भरतनाट्यमचा 2-3 डान्स स्टेप्स. स्टार्ट. था धिन. नाही, फर्स्ट और one more step, last. Wow. Now all steps together. 1, 2, 3, 4. All steps together. Okay. 1, 2, 3. Start.
वाव सुपर. वा 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 मस्त मस्त. सही सही. त्या दिवशी कोळी डान्स दाखवला, आज भरतनाट्यम ना. भारी. आणि जेव्हा मी तुला भरतनाट्यमच्या क्लासमधनं घेऊन आलो तेव्हा तू म्हणालीस की क ख ग ग शिकवलं आज आम्हाला भरतनाट्यमचा. ते काय होता? ते जे मी केला ना ते जती स्वर होता. एक नवीन स्टेप शिकवलाय मॅमनी, जती स्वर म्हणजे भरतनाट्यमचा क ख ग तेच असते. त्याचा मी फर्स्ट जती करून दाखवला आता. अच्छा, त्याच जती करून दाखवला का? चालेल चालेल. नाही समजणार, तुझं आउट ऑफ आहे. हा, माझं बाउन्सर आहे, मला बाउन्सर झाला. तर थँक्यू व्हेरी मच काहीतरी नवीन स्टेप दाखवण्यासाठी. तर आता शिकत चालली, अजून होणार हळूहळू. तर मंडळी, कसा वाटला आपल्या अनायाचा भरतनाट्यम डान्स नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब तर तुम्ही करणारच आणि शेअर पण करा तुमच्या फ्रेंडच्या सोबत. असंच माझे व्हिडिओज बघत राहा. असेच माझे व्हिडिओ बघत राहा तुम्ही आणि माझे फ्रेंड्स राहा. टेक केअर. बाय बाय बाय. थँक्यू. आणि नक्की चॅनल सबस्क्राईब करा, कारण उमाची रेसिपी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. कैल्या पाल्याची चिंबोरीची आंबाट. नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू अनाया. थँक्यू एव्हरीवन. बाय.